विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा घटनात्मक प्रमाण हे 50%पेक्षा जास्त ठेवण्यात आलेलं आहे, जे मर्यादेच्या विरोधात आहे। मात्र राज्य सरकारकडून असा दावा करण्यात आलेला आहे की बांठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेऊन आरक्षणाची रचना योग्य आणि कायदेशीर पद्धतीने करण्यात आलेली आहे। या याचिकेतील मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केलेला आहे, कारण आरक्षणाचा टक्का 50%च्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा आरोप आहे। तर 50% आरक्षण मर्यादा किती ठिकाणी ओलांडली जाते ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। तर 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन नेमकं कुठे कुठे आहे? पंचायत समितींचा विचार केला तर 336 पैकी 83 पंचायत समित्यांमध्ये त्याचं उल्लंघन झालंय। नगरपालिकांचा विचार केला तर 242 पैकी 40 नगरपालिका क्षेत्रात देखील या 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालंय। नगरपंचायतींमध्ये 46 पैकी 17 नगरपंचायतींमध्ये, तर महापालिकांच्या बाबतीत विचार केला तर 29 पैकी 2 महापालिका क्षेत्रांमध्ये 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन आहे। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत निर्णायक मानला जातोय, कारण आरक्षणाचा निर्णय निवडणूक कार्यक्रमावरती थेट परिणाम करणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे राज्यामधील राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांचं लक्ष लागून आहे। सुनावणी लांबल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असून पुढील काही दिवसात या प्रकरणामध्ये कोणती दिशा मिळते हे ठरवणार आहे की निवडणुका नियोजित वेळेत होतात की त्यात आणखी विलंब होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।